श्री स्वामी समर्थ. कधी तुम्ही शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर बसून मनात एकच प्रश्न विचारला आहे का? स्वामी, खरंच माझ्यावर तुमची कृपा आहे का? कारण जर कृपा असती तर माझ्या आयुष्यात इतक्या अडचणी का आल्या, इतकं दुःख का आलं, इतक्या परीक्षा मलाच का द्याव्या लागल्या? हा प्रश्न फक्त तुमच्याच मनात नाही, आज हजारो स्वामी भक्त याच प्रश्नाचं उत्तर शोधत आहेत. पण जर मी तुम्हाला सांगितलं की स्वामींची कृपा ही नेहमी चमत्काराच्या रूपात दिसत नाही, तर जर मी सांगितलं की अनेक वेळा स्वामी तुमच्या आयुष्यात कृपा करत असतात पण तुम्ही ती कृपा म्हणून ओळखतच नाही, तर आजचा हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण आज गुरुतत्वाचा एक असा पैलू आपण समजून घेणार आहोत जो कदाचित तुमच्या श्रद्धेकडे पाहण्याची संपूर्ण दृष्टीच बदलून टाकेल. आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर स्वामी समर्थांवर तुमची मनापासून श्रद्धा असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हा संदेश जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत पोहोचावा म्हणून शेअर करा आणि कृपा सिंधू माऊली या आपल्या परिवाराचा भाग होण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. चला आता मुख्य विषयाकडे वळूया. आपण देवाकडे जातो तेव्हा आपल्या मनात काही अपेक्षा असतात. घरात सुख यावं, आजार दूर व्हावेत, मुलांचं भलं व्हावं, नोकरी लागावी, व्यवसाय वाढावा, कर्ज फिटावं, सगळं व्यवस्थित व्हावं. आणि हे चुकीचंही नाही, कारण माणूस आशेवरच जगत असतो. पण इथेच एक छोटीशी चूक आपल्याकडून होते. आपण गुरुकृपेची व्याख्या चुकीची करून बसतो. आपल्याला वाटतं माझ्या मनासारखं झालं म्हणजे स्वामींची कृपा आहे आणि माझ्या मनासारखं झालं नाही म्हणजे स्वामींनी माझ्याकडे पाहिलंच नाही. पण गुरुतत्व आपल्याला हे कधीच शिकवत नाही. गुरुतत्व एका वेगळीच गोष्ट सांगतं. ते म्हणतं, गुरु सर्वप्रथम परिस्थिती बदलत नाहीत, ते माणूस घडवतात. कारण परिस्थिती आज आहे, उद्या बदलणार आहे. पण जर माणूसच घडला नाही तर सुख आलं तरी तो दुःखीच राहील. एक छोटंसं उदाहरण पाहूया. समजा दोन व्यक्ती एकाच संकटातून जात आहेत. दोघांनाही नुकसान झालं आहे, दोघांनाही रात्रभर झोप लागत नाहीये. पण पहिली व्यक्ती पूर्णपणे तुटून जाते. ती देवालाही दोष देते, स्वतःलाही दोष देते आणि आयुष्य संपल्यासारखं जगायला लागते. पण दुसरी व्यक्ती डोळ्यात अश्रू असूनही मनात एक वाक्य जपते, स्वामी यामागेही तुमची काही योजना असेल, मला योग्य मार्ग दाखवा. दोघांचं संकट सारखंच आहे, पण एकाच्या मनात आशा जिवंत आहे आणि दुसऱ्याच्या मनात फक्त अंधार. आता स्वतःला विचारा, याच्यातला सर्वात मोठा फरक नेमका कोणता? तो पैशाचा नाही, नशिबाचा नाही, तो आहे अंतर्मनाचा. आणि गुरुकृपा सर्वप्रथम याच अंतर्मनात उगवायला सुरुवात करत असते. कारण गुरूंना तुमचं आयुष्य फक्त सुखाने भरलेलं पाहायचं नसतं, त्यांना तुम्ही आतून मजबूत व्हावं हे जास्त महत्त्वाचं वाटतं. आपण लहान असताना आई वडील आपल्याला चालायला शिकवतात. सुरुवातीला ते आपला हात धरतात, पण एक दिवस ते हळूच हात सोडतात. त्या क्षणी लहान मूल पडतं, रडतं, पुन्हा उठतं, पुन्हा चालण्याचा प्रयत्न करतं आणि शेवटी स्वतःच्या पायावर उभं राहतं. आता एक प्रश्न, आई वडिलांनी हात सोडला म्हणजे त्यांनी मुलावरचं प्रेम कमी केलं होतं का? नाही, उलट त्या प्रेमामुळेच त्यांनी मुलाला स्वतःला चालायला शिकवलं. अगदी तसंच गुरुतत्वही आपल्याला प्रत्येक संकटातून स्वतःला ओळखायला शिकवतं. म्हणून कधी कधी आपल्याला वाटतं स्वामी माझी प्रार्थना ऐकतच नाहीत, पण कदाचित ते शांतपणे तुमच्याच धैर्य निर्माण करत असतात. कारण ज्या व्यक्तीला धैर्य मिळालं तिला मोठ्यात मोठं संकटही हरवू शकत नाही. गुरुचरित्रामध्ये वारंवार एकच संदेश अत्यंत सूक्ष्म पद्धतीने दिसून येतो. गुरु माणसाला संकटापासून पळायला शिकवत नाही, संकटासमोर स्थिर उभं राहायला शिकवतात. आज तुमच्या आयुष्यात मागे वळून पहा, असा एखादा प्रसंग नक्की असेल ज्यावेळी तुम्हाला वाटलं होतं आता माझ्याकडून हे होणार नाही, पण आज तो प्रसंग फक्त एक आठवण बनून राहिलेला आहे. त्या काळात तुम्ही कसे टिकून राहिलात, कोणी तुम्हाला योग्य वेळी मदत केली, कोणीतरी एक योग्य सल्ला दिला, एखादा निर्णय वेळीच घेतला गेला किंवा एखादी मोठी चूक होण्यापासून तुम्ही वाचलात. आपण अशा गोष्टींना योगायोग म्हणतो, पण अनेक भक्त त्यालाच गुरुकृपेचा स्पर्श मानतात. याचा अर्थ प्रत्येक घटना चमत्कार आहे असं नाही, पण जीवनात असे काही क्षण येतात जेव्हा आपल्याला जाणवतं कोणीतरी अदृश्य शक्ती माझा हात धरून होती. गुरुकृपा नेहमी मोठ्या आवाजात येत नाही, ती शांतपणे आयुष्याची दिशा बदलते. ती तुमच्या विचारांमध्ये संयम आणते, तुमच्या बोलण्यात गोडवा आणते, तुमच्या निर्णयांमध्ये शहाणपण आणते आणि सर्वात महत्त्वाचं, ती तुमच्या मनातून अहंकार हळूहळू कमी करू लागते. कारण जिथे अहंकार कमी होतो तिथेच गुरुकृपेला जागा मिळते. लक्षात ठेवा, स्वामींची कृपा सर्वप्रथम तुमच्या आयुष्यात
बदल घडवत नाही, ती तुमच्यामध्ये बदल घडवते. आणि जेव्हा माणूस बदलतो तेव्हा त्याचं जगही हळूहळू बदलायला लागतं. पण इथे आणखी एक प्रश्न उभा राहतो, जर स्वामींची कृपा माझ्यावर आहे तर माझ्या आयुष्यात अडचणी का येतात? हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे, कारण आपल्याला लहानपणापासून असं वाटत आलं आहे की ज्याच्यावर देवाची कृपा असते त्याच्या आयुष्यात फक्त सुखच असतं. पण जरा विचार करा, सोनं जसं आगीत तापल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसंच माणूसही परीक्षा दिल्याशिवाय परिपक्व होत नाही. याचा अर्थ स्वामी तुम्हाला दुःख द्यायचं ठरवतात असं अजिबात नाही. जीवनात संकट अनेक कारणांनी येतात, काही आपल्या निर्णयांमुळे, काही परिस्थितीमुळे, काही नैसर्गिक कारणांमुळे. म्हणूनच जेव्हा आजार येतो तेव्हा डॉक्टरांकडे जाणं, उपचार करणं, औषध वेळेवर घेणं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे. गुरूंवर श्रद्धा आणि कर्तव्य ही दोन्ही एकत्र चालतात. गुरुतत्व कधीच कर्तव्यापासून पळायला शिकवत नाही. ते म्हणतं जे तुमच्या हातात आहे ते पूर्ण प्रामाणिकपणे करा, आणि जे तुमच्या हातात नाही ते शांत मनाने गुरूंच्या चरणी अर्पण करा. हाच समतोल खरी गुरुभक्ती शिकवतो. आज तुम्ही जर या व्हिडिओमधला फक्त एकच संदेश घेऊन जाणार असाल तर तो हा असू द्या, स्वामींची कृपा म्हणजे सगळे प्रश्न संपणे नाही, तर प्रश्नांमध्येही मनातला दिवा विझू न देणं. जेव्हा संपूर्ण जग तुम्हाला हार मानायला सांगत असतं तेव्हा आतून एकच शांत आवाज म्हणतो, अजून चालत राहा, मी तुझ्यासोबत आहे. तो आवाज कानांनी ऐकू येत नाही, तो मनाला जाणवतो, आणि कदाचित यालाच गुरुकृपा म्हणतात. म्हणून आज घरात सुख असो की दुःख, एक गोष्ट कधीही विसरू नका, स्वामींकडे फक्त मागण्यासाठी जाऊ नका, स्वतःला घडवण्यासाठीही त्यांच्या चरणी बसत राहा. कारण ज्याला स्वतःमध्ये बदल घडवता आला त्याच्या आयुष्यात योग्य बदल घडायला फार वेळ लागत नाही. शेवटी एक छोटीशी प्रार्थना करूया. स्वामी, माझ्या मनात संयम द्या, योग्य निर्णय घेण्याची बुद्धी द्या, चांगलं कर्म करण्याची शक्ती द्या, आणि तुमची कृपा चमत्कार नव्हे तर माझ्या विचारांत, माझ्या वागण्यात आणि माझ्या प्रत्येक श्वासात ओळखायची दृष्टी द्या.